नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त झटपट होणारी आणि चटपटीत आंबट तिखट मस्त चवीला एकदम भारी लागणारी रेसिपी म्हणजे गाजराचं लोणचं कसं करायचं ते बघतो आणि झटपट बनवून तयार होते। बघा मस्त असं रसरशीत छान ज्युशी बनते आणि एकदम कमाल लागते। बघा काही छान दिसते। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवर्जून शिकायची असेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। अजिबात कुठे स्किप करू नका। उन्हाळा लागला तर आपल्याला लोणचं हवंच असते, तर उन्हाळ्यामध्ये नक्की हे एकदा गाजराचं लोणचं बनवून तुम्ही खाऊ शकता। उन्हाळा असो कुठल्याही सीझनमध्ये गाजरं मार्केटमध्ये अवेलेबल असतात, तर आपण कुठल्याही सीझनमध्ये गाजराचं लोणचं झटपट असं बनवून खाऊ शकतो। अगदी 15 दिवस तरी आरामात फ्रीजमध्ये टिकते। चला तर मग आपण झटपट गाजराचं लोणचं बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग झटपट असं गाजराचं लोणचं करायला लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे 1 चमचा सोप घेतली, 1 चमचा मोहरी आहे, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा व्हिनेगर, चवीनुसार मीठ घ्यायचं, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद आणि इथं मी पाव किलो गाजर घेतली। सर्वप्रथम त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर त्यावरची साल काढून घेतली आणि बघा छान त्याचे असे बारीक बारीक उभ्या पातळ फोडी करून घेतल्या। जेवढं शक्य असेल तेवढं असे पातळ कापून घ्यायचे म्हणजे लोणचं खाताना छान लागेल। जाडसर जर तुम्ही काप करसाल तर गाजराचं लोणचं हे खाताना छान लागणार नाही, तर असेच पातळ काप करून घ्यायचे। तर इथं मी यातील सर्व पाणी एका कापडाला पुसून काढलं आहे। बघा मस्त असे सुकून घेतले, पाण्याचा अंश राहता कामा नये। बघा इथं सगळ्यात आधी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये आपल्याला जिरं, सोप आणि मोहरी फक्त आपल्याला 2 मिनिटासाठी हलकीसे भाजून घ्यायचे आहे। बघा इथं 2 मिनिटासाठी मस्त हे तिन्ही साहित्य मी व्यवस्थित असे भाजून घेतले। आता याला मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ शकता। फक्त लक्षात ठेवा जाडसर असं टेक्स्चर असलं पाहिजे। आता हे मिश्रण हलकंसं थंड झालं की मी खलबत्त्यामध्ये छान याला कुटून घेते। बघा इथे गॅसवर मी 6 ते 7 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल हलकंसं गरम करून घ्यायचं। तर इथं मी शेंगदाणा तेल घातलं आहे। तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल ते सुद्धा वापरलं, ते सुद्धा गाजरच्या लोणच्यामध्ये घातलं तरी काही हरकत नाही। तुम्ही कुठल्याही प्रकारचं तेल घातलं तरी चालेल। इथं मी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे, कारण शेंगदाण्याच्या तेलामुळे गाजराच्या लोणच्याला मस्त अशी चव येईल। तेल छान असं गरम झालं आहे। आता यामध्ये आपल्याला हे गाजर घालून घ्यायचे, व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया हे गाजर। आता या तेलामध्ये हे गाजर आपल्याला हलकीशी शिजून घ्यायचे आहे। तर 6 ते 7 मिनिटं व्यवस्थित हे हलकेसे शिजून घेऊया। आता इथे मी हे गाजर हलकंसं तेलामध्ये 5-6 मिनिटं शिजून घेतलं आहे। बघा हलकंसं हे मऊ देखील पडलं आहे। आता यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालून घ्यायचे आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला जो आपण मसाला तयार करून घेतला तो घालायचा आहे। बघा इथं मी खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतला आणि तुम्ही याचं टेक्स्चरसुद्धा बघू शकता, छान असं रवाळ आहे, एकदम अशी पूड करायची नाही। तर हे यामध्ये घालून घ्यायचं। त्याचसोबत लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा व्हिनेगर। आता हे मसाले 2 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचे आहे। बघा मसाले व्यवस्थित असे 2 मिनिटं परतून घेतले। आता गॅस बंद करूया। आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेते। बघा इथे हे गाजराचं लोणचं मी प्लेटमध्ये काढून घेतलं, कारण प्लेटमध्ये काढल्याने लवकर असं थंड होईल आणि नंतर मग आपण बरणीमध्ये भरून ठेवू शकतो। काय कमाल दिसते हे लोणचं, मस्त असं चटपटीत बनवून तयार झालं आहे आणि छान असं ते तुम्ही बघू शकता आणि खायला सुद्धा खूप छान लागते। तर हे गाजराचं लोणचं तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये बनवून खाऊ शकता। 15 दिवस तरी आरामात फ्रीजमध्ये सहज टिकते। उन्हाळा लागला तर मग जेवणासोबत तोंडी लावायला काही ना काहीतरी असं चटपटीत हवंच असते आपल्याला खायला। तर मग हे चटपटीत असं गाजराचं लोणचं बनवून तुम्ही खाऊ शकता।
मस्त चव याची खूप छान लागते, आंबट गोड तिखट अशी. तर झटपट बनणारी रेसिपी आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला चटपटीत खायचं असेल तर मग हे लोणचं तुम्ही बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये. आरामात 15 दिवस टिकते. आणि जेवताना हे तुम्ही तोंड लावणीचा प्रकार म्हणून खाऊ शकता. खूप छान लागते हे लोणचं. तुम्ही सुद्धा एकदा हे गाजराचं लोणचं करून बघा. आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.